बातमी आहे एका मंत्र्याच्या व्हिडिओची। होय, शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केलाय। संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेचा शेजारी बसलेला एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढतायत, ते फोनवर बोलतायत आणि या बेड शेजारी पैशांची एक मोठी बॅग असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाई होणार आहे। हे जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसतात। त्याच्यामध्ये योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते, ती सगळ्यांवर होते। तर संजय राऊत यांनी केलेले आरोप जे ते शिरसाट यांनी फेटाळून लावले। व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या बॅगेत पैसे नाही तर माझे कपडे होते असं शिरसाट यांनी म्हटलंय। व्हिडिओ कुणी काढला याबद्दल आक्षेप नाही, मात्र संजय राऊत यांनी त्यांच्या मनातील मळमळ बाहेर काढली असं शिरसाटांनी म्हटलंय। ठाण्यात एक रुग्णालय, त्या रुग्णालयामध्ये संजय राऊत यांचे हातपाय बांधून त्यांना दाखल करा असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेले होते मला। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात। तर पैशांची बॅग कुणाला दिसत नसेल तर इतर बॅगांचे आणि मंत्र्यांचे व्हिडिओही द्यायला तयार असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय। आपण तो व्हिडिओ पाहिला असेल, तसा असलेली दुसरा व्हिडिओ मी लगेच ट्विट करायला तयार आहे। ती जर पैशाची बॅग कोणाला दिसत नसेल तर पैशाच्या इतर बॅगांचे व्हिडिओ आणि इतर मंत्र्यांचे सुद्धा मी द्यायला तयार आहे। संजय शिरसाट यांच्या या व्हिडिओवरून ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला। 50 खोके एकदम ओके, यातला एक खोका आज दिसलाय, तर संजय शिरसाट यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय। परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना, बुक्केबाजी करताना आज एकतर खोकेसोबत बसले, म्हणजे ते बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून सांगतील की नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते, बाकी काही नव्हतं त्याच्यात। पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन ढापण्याचा प्रयत्न, हे सगळे आरोप झालेले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे। प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का? उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार। पण जी IT ची नोटीस आलेली आहे, खूप उशिराच आली आहे, पण आता ह्या ITच्या नोटीसवर त्यांना क्लीन चिट मिळणार की खरोखर भाजप याच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं राहील। तर आमदार संजय शिरसाट यांच्या या व्हिडिओनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत टीका केली। संजय शिरसाट खरं बोलत असतील तर त्यांनी माध्यमांना घरी नेऊन सत्य परिस्थिती दाखवावी असं आव्हान अंजली दमानिया यांनी दिलंय। तर आपल्या ट्विटमध्ये त्या काय म्हणतात ते आपण बघतोय। मला शिरसाट यांची कमाल वाटते, बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना ते पैसे नाही कपडे असतील असं शिरसाट म्हणूच कसे शकतात? ते खरं बोलत असतील तर त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना नेऊन दाखवावं की जो रूम व्हिडिओमध्ये दिसतोय ती खरंच, तो व्हिडिओ खरंच त्यांच्या घरचा आहे। तर वळूयात पुढील बातमीकडे। साम टीव्हीच्या दणक्यानंतर कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानं मारहाण प्रकरण जे आहे ते गायकवाडांना भोवणार आहे। साम टीव्हीने याबाबत सतत बातमी लावली होती आणि त्यानंतर आता पोलिसांना जाग आली आहे आणि अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे। आम्ही काय फार मोठं काही केलं की ज्याच्यामुळे सरकार कोसळणार का सरकार अडचणीत येणार? एक मामूली नॉन कॉन्स्टेबल ऑफेन्स आहे, अदखलपात्र गुन्हा आहे।
ज्याची दखलपात्राचा असतं की ज्याची दखल नाही घेत तो दखलपात्र. त्याला काय इंजुरी आहे का, तो काय फार सिरियस आहे का, त्याची फिर्याद आहे, त्याची फिर्याद पण नाही आहे. पण त्यांच्या समाधानाकरता विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलं असेल. मला कसलाच पश्चाताप नाही आणि मी कशाला घाबरत पण नाही. त्याने गुन्हा दाखल करू दे, मी जाईल. त्यांनी बोललं तर तिकडे जाऊन काय जबाब द्यायचा कायद्याचा मी देईल. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे आपला गट भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी दर्शवतायत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. बैठकीत अमित शहा शिंदेंना म्हणाले की आता सीएम भाजपचाच बनेल आणि त्यावर शिंदेंनी असं म्हटलंय की मी माझा गट भाजपमध्ये विलीन करतो असा मोठा दावा राऊत यांनी केलाय. काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला. आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली. याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है. तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन. मला मुख्यमंत्री करा. आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. मी विलीन व्हायला तयार आहे पण मला मुख्यमंत्री करा. हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे. आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काय गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा. तर संजय राऊत यांच्या या गौप्यस्फोटानंतर उदय सामंतांनी जोरदार पलटवार केला. शिंदे अमित शहांना भेटले तर तुमच्या पोटात का दुखतं असा टोला त्यांनी राऊत यांना लगावलाय. तर राऊत यांचं भाकीत खरं ठरतं असं भास्कर जाधवांनी म्हटलंय. माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत आज मला कळलं. आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे. मी सकाळी देखील सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला आहे हे देखील मी सकाळी सांगितलं. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे. अनेक अशा पद्धतीची संजय राऊतांची मी वक्तव्य सांगेन की त्यांनी ती वक्तव्य केली त्यावेळेला त्याच्यावर टीका टिप्पणी झाली. परंतु त्यांनी केलेलं वक्तव्य, त्यांनी केलेली टीका, त्यांनी दिलेली माहिती ही कालांतरानं खरीच ठरलेली आहे. त्यामुळं आज संजयराव राऊतांनी केलेले वक्तव्य हे कालांतरानं खरं ठरण्याकरता थोडा वेळ वाट बघूया. तर विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर होण्याआधी सत्ताधारी आणि ठाकरे सेनेच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. नक्षलवादी विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यावर ठाकरेंच्या सेनेचे आमदार अंबादास दानवेंनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर ठाकरे सेनेच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला. सभापती महोदय, मी तुम्हाला सांगतो, शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो. नाही, अनिल परब साहेब तुम्ही सांगा. त्यांचे विचार मांडलेत ना तुम्ही, उगाच आरडाओरडा काय करता, काय चाललंय? आज सभागृहामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री आता नाही आहेत, ते गेले. नाही तर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली. विचारधारा मारून म्हटलं तर चुकीचं काय म्हटलंय? माझं चुकीचं काय? मी याच्यामध्ये स्पष्टीकरण अजून पुढे जाऊन देऊ शकतो. अजून पुढे जाऊन देऊ शकतो स्पष्टीकरण. तुम्हाला मान्य आहे का सर? ते मारून म्हणजे काय म्हणायचं? मारून म्हणजे विचारधारा वेगळी करून केलं. तर वळूयात पुढील बातमीकडे. जनसुरक्षा विधेयकाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला. जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा असं नाव करा. यामध्ये नक्षलवाद्यांचा बिमोड असा उल्लेख नाही. बहुमताचा उपयोग करून दुरुपयोग सुरू असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला. त्यांच्या वाक्याचा अर्थ स्पष्ट केलाय. अरे 2 मिनिटं शांत. पूर्वी जसं मिसा कायदा होता, जसं टाडा कायदा होता, तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. मला असं वाटतं याचं नाव
जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे, कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ, पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा. त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे, देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत, नक्षलवादी, याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा. तर वळूयात पुढील अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईकर आणि पुणेकर भेसळयुक्त दूध पितात असा खळबळजनक दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. इतकंच नव्हे तर दुधात कशा प्रकारे भेसळ केली जाते याचा डेमो देखील त्यांनी दिलेला आहे. विधान भवनामध्ये पडळकरांनी स्वतः भेसळयुक्त दूध तयार करून दाखवलं. तर सरकार तुमचं आहे, दोषींवर कारवाई करा, डेमो काय दाखवताय असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. हा विषय राजकारणाचा नाही, हा अतिशय गंभीर विषय आहे. लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत. एका टँकरचे 3 टँकर करतात. किती? एका टँकरचे 3 टँकर करतात. बघा, वाच घेऊन बघा तुम्ही, केस कसा आलाय बघायला. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. काय दाखवणं? सत्तेमध्ये राहून कारवाई करायची, भेसळ मीडिया पुढे दाखवणं. सत्तेमध्ये आहे ना का विरोधात आहे? सत्तेतलाच आमदार दूध भेसळ काय सगळं नौटंकी आणि नाटक कशाला पाहिजे? कारवाई करायला पाहिजे. करा कारवाई, दम आहे तर. सगळे मंत्री तुमचे, मी मंत्री तुमचा. सर तुम्ही पाहणार का दूध भेसळ होताना? सर दूध भेसळ पाहायला यायला ती. मला हे सगळं माहित आहे, माझं लक्ष आहे, परंतु यांनी कारवाई करायची मागणी आम्ही करू. आमदार जितेंद्र आव्हाडांनी गोपीचंद पडळकर यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. विधान भवनामध्ये प्रवेश केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांना पाहिलं. त्यानंतर मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा यावेळेस आव्हाडांनी मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा. तर वळूयात पुढील बातमीकडे. शनी शिंगणापूर देवस्थान इथं समाजकंटकांकडून मोबाईल ॲपद्वारे जवळपास 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित केलाय आणि यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. इथं 39 कोटीचा घोटाळा म्हणतात, ते बोलताना 100 कोटीचा घोटाळा. ह्या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, लॉ अँड ज्युडिशरीला मी या ठिकाणी असे आदेश दिले आहेत की यांच्यावर FIR दाखल करा आणि पोलिसांना सांगितलेलं आहे की बाहेरची टीम पाठवून या ठिकाणी याची पूर्ण चौकशी करा. यानंतर वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेबाबत राम कदम यांनी मोठा दावा केलाय. माझ्या मतदारसंघातील अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत. सर्व डॉक्युमेंट आहेत तरी त्यांना पैसे मिळत नाहीत असा दावा राम कदमांनी केलाय. आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना. लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला. अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले. आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे. वळूयात पुढील बातमीकडे. विश्वास नांगरे पाटलांच्या AI चेहऱ्या आडून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यांमध्ये 20 लाख रुपये जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 6 दिवसात तब्बल 78,60,00,000 लुटलाय. या दरम्यान IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीनं व्हिडिओ कॉल करून या वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडलं. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये 9 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपको कोई ऑफिशियल आपको ऑनलाइन
मैसेंजर के थ्रू या व्हाट्सएप के थ्रू अरेस्ट वारंट नहीं भेजता। ये सब फर्जी है, ये जाल साजी है। कृपया इससे बचिए, अलर्ट रहिए, आप खुद भी और औरों को भी अलर्ट कीजिए। ये बड़ी साजिश साइबर क्रिमिनल्स की है, उससे हम सबको बचना है और सेफ रहना है। नागपुरातल्या शिवाजीनगरमधील पबमध्ये जोरदार राडा झालाय। पबमध्ये टेबलवरून झालेल्या वादानंतर हाणामारी झाली। तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केलेली असून मारहाणीची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। बातमी साताऱ्यातून आहे। पाटण तालुक्यामध्ये गुजरवाडी टेबल लँडवरून कार जी आहे ती खोल दरीत कोसळली। त्यात साहिल जाधव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। टेबल पॉइंटवर स्टंट करताना कारचं नियंत्रण सुटलं आणि कार खोल दरीत कोसळली। या अपघातानंतर असं स्टंट करू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। गोंदियामध्ये कोब्रा सापासोबत स्टंटबाजी करणारा 30 वर्षाचा तरुण जो होता त्याच्या जीवावर ही स्टंटबाजी बेतलेली आहे। साप चावल्यामुळे लकी बागडेचा मृत्यू झाला। लकी बागडेनं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नसताना साप पकडण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी साप त्याला चावला। साप चावल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। तिरोडा तालुक्यातील घोगरा गावात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। तर एक महत्त्वाची बातमी, समुद्राच्या पाण्याजवळ गाडी घेऊन स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या चांगलं आलं। रत्नागिरीच्या भट्टे समुद्र किनारी थार गाडी वाळूमध्ये रुतली। भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही गाडी थेट वाळूमध्ये जाऊन रुतली। थार गाडी जी आहे ती समुद्राच्या वाळूत रुतल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल होतोय। स्थानिकांच्या मदतीनं वाळूत रुतलेली ही गाडी बाहेर काढण्यात आली खरी। समुद्र किनाऱ्यांवर गाडी भरधाव वेगानं नेऊन स्टंटबाजी करण्याचं प्रमाण यामुळे वाढल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। मात्र अशी स्टंटबाजी कधी अपघातात परिवर्तित होईल हे काही सांगता येत नाही। तरी देखील अनेक तरुण या स्टंटबाजी करण्यामध्ये आघाडीवर असल्याचं दिसतंय। वळूया पुढील बातमीकडे। सोने आणि चांदीच्या दरामध्ये काल वाढ झाली आहे। 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 961 रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरामध्ये 654 रुपयांची वाढ झाली आहे। 6 महिन्यांमध्ये सोन्याचे दर 27% वाढलेले आहेत। 24 कॅरेट सोन्याचा 1 तोळ्याचा 1 जानेवारीचा दर हा 76,612 रुपये इतका होता। त्यामध्ये 20,884 रुपयांची वाढ होऊन 97,046 रुपयांवर सोनं पोहोचलेलं आहे। सोन्याचे दर वाढल्यानं सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झालेले आहेत।